हॅलो गाईस, तर आज आपण औषधी विज्ञान 2 मधील सिंहनाथ गुगुळ आणि योगराज गुगुल एक सिंपल ट्रिकद्वारे लक्षात ठेवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण सिंहनाथ गुगुल बघितलं तर सिंहनाथ गुगुळचा रेफरन्स भैषज्य रत्नावली आमवात रोगाधिकार सांगितलेला आहे. यामधील जर आपण कंटेंट्स बघितले तर हरितकी, बिबितकी, आमलकी, गुगुळ, गंधक आणि एरंड तेल हे यामधील कंटेंट्स आहेत. तर हे कंटेंट्स पाठ करण्यासाठी तुम्हाला ही वाली ट्रिक लक्षात ठेवायची आहे. गंगूने त्रिफळामध्ये एरंड जल टाकले. यामध्ये गंगूपासून गंधक आणि गुगुळ, त्रिफळामध्ये हरितकी, बिबितकी, आम्लकी, एरंडपासून एरंड तेल, तर जलापासून क्वाथासाठी वापरले जाणारा जल याद्वारे तुम्ही हे पाठ करू शकता. जर ह्याची आपण प्रोसिजर बघितली तर सगळ्यात प्रथम त्रिफळा चूर्णाला 4 पट पाणी घेऊन हे मिश्रण उकळावे व 1/4 शेष राहिल्यावर अग्नी बंद करावा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्रिफळा चूर्णामध्ये पाणी टाकून त्याचा क्वाथ बनवून घ्यायचा आहे. नंतर हे शुद्ध गुगुळ टाकून पुन्हा याला अग्नी द्यावा जोपर्यंत हे घट्ट होत नाही. नंतर यामध्ये उरलेले द्रव्य टाकून याची वटी बनवून घ्यावी. याद्वारे आपण सिंहनाथ गुगुळ बनवतो. याचा जर डोस बघितला तर याचा डोस 1 ते 3 ग्रॅम याचा डोस सांगितलेला आहे. अनुपानामध्ये कोष्णजल याचा अनुपान आहे. याचा जर उपयोग बघितला तर पांडू, आमवात, वातरक्त, कुष्ठ, वातरोग, कफरोग, पित्तज रोग, श्वास, कास, गुल्म, शूल, उदरशूल, अग्निमांद्य यामध्ये याचा उपयोग सांगितलेला आहे. ह्याची जर रिसर्च अपडेट आपण बघितली तर या रिसर्च अपडेटमध्ये सिंहनाथ गुगुळचं रुमॅटॉइड आर्थरायटिसवर कसं काम आहे ह्याबद्दल याच्यावर रिसर्च अपडेट झालेली आहे. यानंतर आपण दुसरा कल्प म्हणजेच योगराज गुगुल बघू. योगराज गुगुलमध्ये ह्याचाही रेफरन्स भैषज्य रत्नावली आमवात रोगाधिकार सांगितलेला आहे. यामध्ये जर इन्ग्रेडियंट्स बघितले तर 29 इन्ग्रेडियंट्स सांगितलेले आहेत. त्यामध्ये पिपळी, पिपळी मूळ, चव्य, चित्रक, शुंठी, मरीच, हरितकी, बिबितकी, आम्लकी, शुद्ध गुगुल, यवानी, येला, कुष्ठ, तालिसापत्र, मुस्ता, देवदारू, सैंधव लवण, यवक्षार, कृष्णजीरक, श्वेतजीरक, विडंग, अजमोदा, गोक्षूर, रासना, धान्य, त्वक, उशीर व गोघृत ह्या सर्वांचा एक भाग आणि शुद्ध गुगुळचे 27 भाग सांगितलेले आहेत. तर हे पाठ करण्यासाठी आपल्याला ही वाली स्टोरी पाठ करायला गरजेचे आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की योगराजने पंचकोलमध्ये मरीच टाकून त्रिफळा बनवली. यामध्ये पंचकोलपासून पिपळी, पिपळी मूळ, चव्य, चित्रक आणि शुंठी, मरीचपासून मरीच, त्रिफळापासून आम्लकी, हरितकी आणि बिबितकी. त्यानंतर म्हणून येलाला या जवानीमध्ये कुष्ठ झाला. यामध्ये येला जवानीपासून यवानी आणि कुष्ठपासून कुष्ठ. पुढील वाक्यामध्ये तिने मस्त टाळी वाजवून दारूमध्ये लवणक्षार टाकले. यामध्ये तिनेपासून त्वक, मस्तपासून मुस्ता, तालीपासून तालिसापत्र आणि पत्र, वाजवूनपासून वाळा चूर्ण, दारूपासून देवदारू, लवणपासून सैंधव लवण आणि क्षारपासून यवक्षार. आणि पुढची शेवटची वळमध्ये कृष्णाने जिऱ्यामध्ये आज गोक्षूर रस टाकून धन्याला दिला. म्हणजे ह्यामध्ये कृष्णापासून कृष्णजीरक, श्वेतजीरक, आजपासून अजमोदा, गोक्षूरपासून गोक्षूर, रसपासून रासना, धान्यपासून धान्य, गोघृत, विडंग आणि गुगुळ ह्याद्वारे तुम्हाला हे 29 कंटेंट्स पाठ होऊन जातील. ह्यामध्ये जर आपण प्रोसिजर बघितली तर सर्व औषधी द्रव्यांना आपल्याला सूक्ष्म चूर्ण करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये शुद्ध गुगुळ टाकून थोडे जल टाकून त्याला अग्नीवर त्याचा पाक करायचा आहे आणि नंतर त्यामध्ये सर्व द्रव्यांचे चूर्ण घालायचे आहे. नंतर शेवट गोघृत टाकून योग्य मर्दन करून वटी बनवून घ्यायची आहे. ह्याचा डोस बघितला तर 1 ते 3 ग्राम याचा डोस सांगितलेला आहे. अनुपानमध्ये रासना सप्तक्वाथ, लसूण स्वरस मध याचा उपयोग उदररोग, आमवात, कृमी, प्लिहारोग, अनाह, अर्श, अग्निमांद्य, दौर्बल्य, संधिगतवात, मज्जागतवात याचा डोस सांगितलेला आहे. फार्माकोडायनॅमिक्समध्ये अँटी इन्फ्लामेटरी, डायजेस्टिव्ह आणि डिटॉक्सिफिकेशन इफेक्ट दाखवतं. त्यानंतर योगराज गुगुलचा यूज ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये कसा होतो यावर याची रिसर्च अपडेट झालेली आहे. तर होप तुम्हाला या दोन्ही ट्रिकद्वारे हे दोन्ही कल्प पाठ होतील.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.